नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद नागरगोजे. मित्रांनो, 2023 रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम पीक विम्याच्या संदर्भात तसेच 2024च्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या संदर्भात आजच आपण अपडेट घेतलेलं होतं. महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून येत्या 15 दिवसामध्ये हा पीक विमा वाटप केला जाईल, शेतकऱ्यांच्या खात्यावरती पाठवला जाईल अशी ग्वाही देण्यात आलेली होती. आणि मित्रांनो, आता सरकारची यंत्रणा तसेच पीक विमा कंपन्यांची यंत्रणा कामाला सुद्धा लागलेली आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा वितरण झालेला नव्हता, ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला नव्हता, त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर खरोखरच लवकरात लवकर पैसे जमा करण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. मित्रांनो, पीक विम्याच्या वेबसाईटवर आपण स्टेटस चेक केलं तर आपल्याला नक्कीच ही माहिती दिसून येईल. पीक विम्याच्या वेबसाईटमध्ये ज्या शेतकऱ्यांचे क्लेम कॅल्क्युलेट झालेले नव्हते, त्या शेतकऱ्यांचे क्लेम आता कॅल्क्युलेट करायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही सुद्धा तुमचा पीक विमा जर आतापर्यंत मिळालेला नसेल तर तुमचा सुद्धा क्लेम कॅल्क्युलेट झालेला असेल. जरी आज झालेला नसेल तरी उद्या होईल, परवा होईल. मात्र आता क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया विमा कंपन्यांच्या माध्यमातून करायला सुरुवात झालेली आहे आणि येत्या 15 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यावरती सुद्धा ती रक्कम जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा स्टेटस चेक करायचं असेल तर स्टेटस चेक कसं करायचं याच्या संदर्भातला व्हिडिओ खाली टायटलच्या खाली दिलेला आहे. त्यावरती क्लिक करून तो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि अगदी तुमच्या मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर घर बसल्या तुम्ही स्टेटस चेक करू शकता. तुम्हाला किती पीक विमा मंजूर झालेला आहे याची माहिती सुद्धा तुम्ही पाहू शकता.